जीवनापासून विद्यार्थ्यांना कळावं यासाठी वाशीतील मॉडर्न स्कूलनं शाळेमध्ये 12 गड किल्ले उभारलेत। युनेस्को यादीमध्ये असलेले 12 गड किल्ले शाळेतील विद्यार्थ्यांनीच बांधले। तयार केलेल्या गड किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती सैन्य ठेवण्यात आले। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। वर्षभरातला सर्वात आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे दिवाळी आणि याच दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्राची परंपरा आहे गड किल्ले उभा करण्याची आणि हीच परंपरा जपण्याचं काम हे वाशीतल्या मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। मी सध्या तिथेच आहे। तुम्ही पाहताय की या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये 12 आहेत ते गड किल्ले उभा केलेले आहेत। त्याच्यामध्ये साल्हेर आहे, प्रतापगड आहे, खांदेरी आहे, राजगड आहे, असे किल्ले हे उभा करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। आणि सुट्टीच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी आपला जो वेळ आहे तो पुरेपूर या ठिकाणी लावल्याचं दिसतंय। तुम्ही पाहताय हा विजयदुर्ग आहे, पुढे राजगड आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सुवर्णदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे। हे किल्ले आहेत ते विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आहेत। 2-3 दिवस या ठिकाणी हे किल्ले बनण्यासाठी कष्ट घेतलेला आहे। आणि तुम्ही पन्हाळा बघा किती मोठा उभा केलेला आहे आणि संपूर्णपणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आहेत, सर्व सैनिक या ठिकाणी मांडलेला आहे, तोफ गोळा इथे ठेवलेला आहे, पुढे लोहगड आहे तो उभा करण्यात आलेला आहे, जिंजी आहे, शिवनेरी आहे, असे 12 किल्ले आहेत ते या विद्यार्थ्यांनी उभा करायचं काम केलेलं आहे। काय म्हणशील, किल्ले तुम्ही उभा केले आहेत, 12 किल्ले उभा केले? तसं किल्ले बनवण्याची आम्हाला लहानपणापासूनच आवड आहे, पण यावर्षी आमच्या शाळेच्या प्राचार्य सुमित्रा भोसले मॅडम यांनी आम्हाला शाळेमध्ये किल्ला बनवण्याची परवानगी दिली त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत। याच्यामध्ये फक्त आपला इतिहास नाही, सण कसा साजरा होतो आणि रयत शिक्षण संस्थामध्ये आमची इथं धोरणच आहे की कोणता पण सण असू द्या, इतिहास असू द्या, शाळा स्तरावर मुलांना त्याची जाणीव व्हायला आणि त्यांनी खूप चांगलं केलं आहे। तुम्ही स्वतः बघू शकता त्यांनी कसं केलं। निश्चित आपण पाहतो की शालेय जीवनापासूनच जर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना गड किल्ल्याचं महत्त्व जर पटवून दिलं तर नक्कीच भविष्यामध्ये ही मुलं आहेत ती इतिहासाला विसरणार नाहीत। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुक्या मेव्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली असताना APMC मसाला बाजारामध्ये सुका मेव्यामध्ये भेसळ केल्याचा